तेव्हा शरद पवार बसले होते. मला विचारलं, उद्धव ते स्मारकाचं काय झालं? मी त्यांना हेच उत्तर सांगितलं, मी तुमच्या दारात येणार नाही म्हटलं, अजिबात येणार नाही. मग मी बघू का? ठीक आहे बघा. कोणाकोणाला घेऊ? म्हटलं तुमची मर्जी, तुम्ही बघा. छगनला घेऊ का? म्हटलं एक काम करा, जेवढी लोक तुम्ही आमच्यातनं फोडलेत त्यांनाच घ्या पहिलं म्हटलं. कारण त्यांना शिवसेना प्रमुख कळलेत की नाही कळलेत हे आता कळेल की ते किती मोठे होते. ठीक आहे म्हणे, मी बघतो. ठीक आहे, बघतात, बघत राहा, बघत राहा. म्हणे मुंबई महापालिकेत ह्यांनी अनेक भूखंड विकले. एक जरी भूखंड विकला असेल ना तर मी राजकारणातून निवृत्त होईन, तर मी निवृत्त होईन. बिल्डरबाजी मी नाही करत. कोण बिल्डर आहे तुम्ही सगळेजण जाणता आहात. कोण बिल्डर आहेत, कोणाची पार्टनरशिप आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आशिष तुम्ही महापालिकेत होतात, यशवंत तुम्ही होतात, आज सुद्धा इकडे नगरसेवक असतील. ठीक आहे, एक भूखंड विकायचा आहे, शक्य आहे आपल्याला. जर मग आम्ही भूखंड विकत बसलो होतो तेव्हा तुमचे नगरसेवक काय तंबाखू चोळत बसले होते? का नाही बोंबलले? का नाही ठणाणा केला त्यांनी? आणि भूखंड विकायचा ठरवला तरी सुद्धा त्याच्या डोक्यावरती सरकार बसलेलं असतं. महापालिकेची जी काय अधिकाराची मर्यादा आहे ती जर मर्यादा नसती तर मी या निवडणुकीच्या आधीच या बीडीडीच्या रहिवाशांना कधीच त्यांची हक्काची घरे देऊन मोकळं केलं असतं. मी जा दिली तुम्हाला घरं मी. पण त्याच्या डोक्यावरती सरकार असतं आणि सरकार एक चांगल्या साध्या गोष्टी या करत नाहीत. साधा रेसकोर्सचा भूखंड हा सामान्य माणसासाठी जिकडे मिळत नाही तिकडे आम्हाला भूखंड विकायला मिळेल कसा? मिळेल कसा? हे मी पोट तिडकीने बोलतोय कारण आजपर्यंत हे खूप झालं, मी सुद्धा खूप सोचलेलं आहे. पण सगळ्या भावनेना आवर घालून शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचं या जिद्दीने मी मैदानामध्ये उतरलेलो आहे, या जिद्दीने उतरलेलो आहे. बोलण्यासारखं खूप आहे पण या सापळ्यामध्ये मी पडणार नाही. तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही पडायचं नाही. हा काँग्रेसने टाकलेला सापळा आहे. आपल्या विरुद्ध कोणाला तरी बोलायला लावायचं म्हणजे पुन्हा झालं, त्यांनी आरोप करायचे, आपण उत्तरं द्यायची. काँग्रेसवाले मोकळे, चरायला मोकळे, त्यांच्याकडे कोण बघतंय? काढा, मिलिंद देवराची पाप काढा, काँग्रेसवाल्यांची काढा, शरद पवारांची काढा, राहुल गांधींची काढा, सगळ्यांची काढा. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, तुमच्या आमच्यातली नाही अशी. आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असशील तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस? आणि ज्यांनी बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचं ज्यांनी ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं? म्हणून मी हा विषय आता इकडे थांबवतो. याच्यावरती मी एक अक्षर बोलणार नाही. आरोप करायचे तेवढे करू दे, मी लक्ष देणार नाही. जोपर्यंत तुमचा माझ्यावरती विश्वास आहे. मी मागे दसरा मेळाव्यात सांगितलं होतं, जे शिवसेना प्रमुखांनी सुरुवातीला बोलले होते की जोपर्यंत शिवसैनिक त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे, निष्ठा आहे, जोपर्यंत शिवसैनिकाला मी पाहिजे तोपर्यंत मी या खुर्चीत बसेन. ज्या दिवशी तुम्ही सांगाल चल उठ, मी एका क्षणात उठून खाली उतरेन. माझा निर्णय हा तुम्ही घेणार आहात. उद्धव ठाकरे कसा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. दुसऱ्या सोम्या गोम्यानी ठरवू शकत नाही, मी नाही ठरवू देणार. मी कसा आहे हे तुम्हाला जर माहिती असेल आणि माहिती नसतं तर मला नाही वाटत की कार्यकर्त्यांचा हा मेळावा एवढा तुडुंब झाला असता. आणि म्हणून या विषयाला मी माझ्या वतीने पूर्ण विराम देतोय. नंतर जर काय उकरायचं असेल तर निवडणूक जिंकल्यानंतर सगळं मुळासकट उकरून काढू आपण. आणि काय अवकात दाखवायची ती दाखव. हे सगळे वाघाचे बच्चे आहेत, मांजराची पिल्लं नाही आहेत, मांजराची पिल्लं नाही आहेत. अशी आव्हानं खूप आव्हानं आलेली आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी याच प्रचाराच्या सुरुवातीला असं बोललो होतो, की काही जण मला सांगायचे की उद्धवजी तुमची पार्टी ही रिजनल आहे, इट्स अ रिजनल पार्टी. आणि मी त्यांना सांगतो की आमची रिजनल असली तरी ओरिजिनल आहे. दुसऱ्या पक्षांना तोडून फोडून विचार चोरून पक्ष स्थापन करता येतो पण पक्ष चालवता येत नाही. अखेरीस तुम्हाला कोणाची ना कोणाची तरी कास ही पकडावीच लागते. मोदी तर मोदी चाललंय आपलं. आणि या मोदींना पाठिंबा आम्ही आत्ता नाही दिला की मोदींची हवा चालले, चला त्याच्यात आपलं पण रुमाल वाढून घेऊया. हे अशी शिवसेनेची नीती नाहीये. ज्या दिवशी नरेंद्र मोदी घरी आले होते त्या दिवशी मला ते बोलले होते, आम्ही साहेबांच्या खोलीत बसलो होतो, मी, आदित्य आणि नरेंद्र भाई.
त्यांनी बाळासाहेबांच्या फोटोला नमस्कार केला. आम्ही बाजूला बसलो. मला मला म्हणाले, उद्धव भाई एक हमेशा मेरे ध्यान में रहता है. एक जमाना होता ज्या वेळेला गुजरातमध्ये दंगली झाल्या, सरकार एनडीएचं होतं, आपलं दिल्लीत सरकार होतं, वाजपेयीजी पंतप्रधान होते. संपूर्ण देशामध्ये मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ. अरे जे एनडीए मध्ये लोक होती ती सुद्धा मागे लागली होती की मोदी हटाओ. आणि एक कुठली तरी आपली सभा होती, शिवतीर्थावरती, अडवाणीजी आले होते. महापौर बंगल्यामध्ये शिवसेना प्रमुख आणि अडवाणीजींची चर्चा झाली. अडवाणीजींनी बाळासाहेबांना विचारलं की बालासाहेब आपकी क्या राय है. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की मोदी को हटाना मत, मोदी गया गुजरात गया. त्यावेळेला जर का सगळ्यांचं ऐकून नरेंद्र मोदींना हटवण्यात आलं असतं तर आज नरेंद्र मोदी आपल्याला पंतप्रधान म्हणून मिळाले असते का? असते. आता असं नाहीये, ज्या वेळेला संकट असतं त्यावेळेला संकटात शत्रूवरती वार करायला शिवसैनिक नेहमी पुढे असते, शिवसेना पुढे असते, शिवसैनिक पुढे असतो. राजनाथ सिंह बोले कि उद्धव जी जब तक मैं हूं तब तक ये होना संभव नहीं, बिल्कुल असंभव है. आणि म्हणून मला असं वाटतं एक चांगली युती आपली झालेली आहे, महायुती. अनेक लोक त्याच्यामध्ये येत आहेत. समाजातले सगळे थर, सगळे वर्ग हे आपल्यासोबत जोडले जात आहेत. प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आशा आहेत, अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत. मुलांचं शिक्षण आहे, राहतं घर आहे, पिण्याचं पाणी आहे. अगदी पोलिसांची सुद्धा आरोग्याची काय दैना उडालेली आहे. ही एक व्यवस्था त्यांनी जाहीर केली, सरकारने जाहीर केली. सरकार नुसतं जाहीरच करतं, पण अजूनही जवळपास 1,500 ते 2,000 पोलिसांना ते ओळखपत्र मिळालेलं नाहीये. कसं मिळणार त्यांना? कोण देणार त्यांना? पोलिसांच्या आरोग्याची किंवा त्यांच्या आरोग्याची चिंता आम्हाला कोणाला नाही, पण पोलीस आमचं रक्षण करतात की नाही? पोलिसांनी मग अतिरेक्यांशी लढायचं, गुंडांशी लढायचं, पण पोलीस घरात कसा राहतोय? पोलिसांना त्यांची घरं त्यांच्या नावावरती का होऊन मिळत नाहीत? आहे ना बसल्या इकडे एकनाथ घोषणा द्यायला पुढे आहे. एकनाथ उभा राहा जरा. एकनाथच्या घरी मी गेलो होतो, तुकाराम ओंबळे, त्या अतिरेक्यांशी लढणाऱ्याचा शूराचा हा भाऊ तुकाराम ओंबळे. आम्ही नुसता स्तंभ उभा करायचा. कशासाठी गेले ते? या मतदारसंघाचं आशिष जे मगाशी मी वैशिष्ट्य सांगितलं की याच मतदारसंघामध्ये गेटवे ऑफ इंडिया आहे, आपल्या देशाचं प्रवेशद्वार आहे. म्हणायला प्रवेशद्वार, ज्याला दारच नाहीये, सदान कदा उघड, 24 तास उघड. येत आहेत कोण? कसाब, अतिरेकी. आणि त्यांना अडवणार कोण? पोलीस. काय आहे पोलिसांच्या हातात? जे ओंबळेंनी बलिदान केलं, होय बलिदानच म्हटलं पाहिजे त्याला, कारण समोरून तो राक्षस हातामध्ये AK-47 गोळ्या झाडत समोर येत असताना निशस्त्रपणाने त्याला माहिती की आता आपण मरणार, तरी सुद्धा जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता त्यांनी त्याला मिठी मारली. ती मिठी मारली म्हणून कसाब सापडला, नाही तर कसाब सुद्धा सापडला नसता. हे सगळं आम्ही विसरून जायचं. काय पोलिसांसाठी काय करतोय? ज्या कामगारांनी मुंबई घडवली, प्रत्येक कामगारांनी प्रत्येक लढ्यामध्ये, मुंबईच्या प्रत्येक लढ्यात जर गिरणी कामगार उतरला नसता तर मला नाही वाटत मुंबई महाराष्ट्राला मिळाली असती. मुंबईचं काय झालं असतं, कसे धिंडवडे निघाले असते, आपण विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून मुंबईसाठी त्यांचं सुद्धा योगदान हे आम्हाला महत्वाचं आहे. आणि मग त्यावेळीची जी एक आठवण मला आठवते, माझे आजोबा सांगायचे. बाबासाहेब आणि त्यांचा एक विशेष स्नेह आणि ऋणानुबंध होता. संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये त्यावेळेला रिपाई नव्हता, शेड्यूल कास्ट फेडरेशन होतं, बरोबर ना? आणि त्यावेळेला माझे आजोबा आणि बाबासाहेबांची भेट झाली. चर्चा काय झाली असेल. आणि मग बाबासाहेबांनी विचारलं, बोला केशवराव, मी काय करू तुम्हाला? मग काय पाहिजे तुम्हाला? त्याला काही नाही, मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे, ह्या लढ्यामध्ये तुम्ही उतरलं पाहिजे. ठीक आहे म्हणे, मी उतरलो. तसं नाही, मला वचन द्या. आणि तेव्हा बाबासाहेबांनी माझ्या आजोबांचा हातात धरला. ठीक आहे, दिलं तुला वचन, मी आहे तुमच्या सोबत. त्यावेळेला बाबासाहेब सुद्धा या लढ्यामध्ये उतरले होते. आणि या सगळ्यांनी कष्ट करून किती हुतात्मे गेले, कशासाठी गेले? त्या हुतात्म्यांनी रक्त सांडून मुंबई आपल्याला मिळवून दिली. आणि ही बाकीची नालायक लोक आता मतं घेऊन तिकडे दिल्लीमध्ये जातात. एक तरी मायेचा पूत मुंबईसाठी दिल्लीमध्ये संसदेमध्ये मुंबईचा आवाज बुलंद करतोय? सांगा मला. गेल्या वेळेला तर आपली विकेटच उडाली. साईच्या साई खासदार आपले क्लीन बोल्ड आपले खासदार नाही झाले, ही मुंबईची जनता झाली. काय पाहिजे नेमकं मुंबईला? आता मी ज्या बैठकीमध्ये होतो तिकडचे सगळे ते सोन्याचे व्यापारी ते मला सांगत होते की उद्धवजी, आपली मुंबई हे आर्थिक केंद्र आहे, आर्थिक राजधानी म्हणतात. म्हटलं आहे ना.
पण म्हटलं आर्थिक राजधानी म्हटल्यानंतर दरवर्षी लाखो कोटी रुपयाचा कर एकटी मुंबई दिल्लीला देत असते. कल्पना आहे तुम्हाला? आजचा आकडा जवळपास 1.5 लाख कोटीचा आहे. 1.5 लाख कोटी रुपये म्हणजे किती झाले? 1 आणि 5 वरती किती शून्य मोजता येत आहेत? 1.5 लाख कोटीचा कर दिल्लीच्या तिजोरीमध्ये जातोय आपल्या सगळ्या मुंबईकरांकडनं. म्हणजे जवळपास एकूण जो कर दिल्लीमध्ये गोळा होतो त्याच्यात किमान 35 ते 37% ही रक्कम होते. किमान 35 ते 37, आणि उरलेला 4 ते 5% कर हा उर्वरित महाराष्ट्र देतो. म्हणजे 40% कर एकटा आपला महाराष्ट्र दिल्लीच्या तिजोरीत टाकत असतो. काय मिळतं दिल्लीच्या त्याच्या बदल्यामध्ये? आपल्याला घरं मिळतात, रेल्वे मिळते. अर्थसंकल्प आल्यानंतर महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली. रेल्वे बजेट आल्यानंतर नवीन गाड्या सगळ्या परक्यांच्या तिकडे गेल्या, आमच्या तोंडाला पानं पुसली. ही पानं किती पुसत बसायची? का नाही तिकडे तोंड उघडत? नुसते तोंड पानं पुसून घ्यायला वापरता तुम्ही, तोंड उघडायला का नाही वापरतात? पण हा आवाज अरविंद तुम्हाला आणि आपल्या सगळ्या साईच्या साई खासदारांना तिकडे उठवावाच लागेल, लागणारच. आजपर्यंत शिवसेनेचे खासदार जे मुंबईच्या बाहेरून निवडून आले आणि जे राज्यसभेत आहेत ते मुंबईकरांचा आवाज उठवत आले. पण सरकार आपलं नसल्यामुळे तुम्ही बोंबला, आम्हाला काहीच फरक पडत नाही. ती ममता बॅनर्जी पॅकेज घेऊन जाते, नितीश कुमार पॅकेज घेऊन जातो, आणखीन कोणतरी येतो मध्ये उपटचुंब तो पॅकेज घेऊन जातो. हे सगळे पॅकेजेस द्यायला पैसा जो जातो तो मुंबईकरांच्या खिशात न जातो हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे. आणि आज आपल्या राज्याच्या डोक्यावरती जवळपास 3 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. 3 लाख कोटी. आशिष, 1.5 लाख कोटी रुपये मुंबई यावर्षी देते. नुसता एक विचार करा, होणार नाही, कारण आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. 1.5 लाख कोटी 1.5 लाख कोटी 2 वर्ष आम्हाला कर माफ करा, आमचं राज्य कर्जातून बाहेर येतं. एकटी मुंबई, माझं महाराष्ट्र राज्य हे कर्जातून बाहेर काढू शकते एवढी ताकद आपल्या मुंबईकरांमध्ये आहे. पण मुंबई कर म्हटल्यानंतर आम्हाला आमचा कर म्हणजे आमचा हात काय कळत नाही. आम्हाला कर म्हणजे नुसतं द्यायचं करच वाटतो. का मुंबईकरांची करातली ताकद तुम्ही दिल्लीला का दाखवत नाही? कधी दाखवणार तुम्ही? मुंबई कर म्हणजे नुसता कर भरणारा म्हणून मुंबई कर नाही. एक महाराष्ट्राच्या राजधानीतला, देशाच्या आर्थिक केंद्रातला हा मुंबईकर आहे आणि याची ताकद, याचा आवाज हा ऐकावाच लागेल, ऐकावाच लागेल. ते ऐकण्यासाठी तुम्हाला अरविंद सावंतला जिंकवावंच लागेल. आणि म्हणून तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात. बोलण्यासारखं खूप काही आहे, पण कार्यकर्ते म्हटल्यानंतर जाहीर सभेतलं भाषण मी काही इकडे करू इच्छित नाही. अनेक ठिकाणी बघतो आपल्याला प्रचाराला तर आता जोर चढलेला आहे. गेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विनोद होता, विनोद तावडे. त्यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत की नको? तुम्हाला मी विचारतो, हवेत? हवेत म्हटल्यानंतर हवेत बोलायचं. हवेत हवेत म्हटल्यानंतर हवेत राहायचं नाही, जमिनीवर येऊन काम करायचं. बरोबर ना? कारण हवेत म्हटल्यानंतर आम्ही सगळेच हवेत राहतो. कशी आहे सेट? 100%. 100% मला जिंकल्यानंतर दाखवायचं किती टक्के ते, आधी मी ऐकणार नाही कोणाचं. आणि नुसत्या प्रचार यात्रा काढा, पण प्रचार यात्रा काढण्याच्या ऐवजी मला वाटतं आता जो काही जवळपास 20-24 दिवस राहिलेले आहेत, प्रत्येकाने जबाबदारी घ्या. बूथ प्रमुख नेमलेले आहेत सगळे, शिवसेनेचे, भाजपाचे, रिपाईचे आहेत सगळे. या सगळ्यांनी आपापल्या वस्तीमध्ये, घराघरामध्ये जाऊन मतदारांशी बोललं पाहिजे. पत्रकं वाटून झालेत? अजून हो नाही आला? घरात कोण राहतं पाहिलं का? नुसतं पत्रकं टाकून आलात? कारण नुसती पत्रकं टाकणार असाल तर पत्रक टाकण्याचं काम पेपरवाल्याला द्या. तो पण रोज पेपर टाकतो. पेपरवाल्याला पाहिलं कधी? कदाचित माझे इथे काही बांधव असतील की जे स्वतः बिचारे पेपर टाकण्याचं काम करत असतील, पण तो एक काम म्हणून करतो, एक रोजीरोटी मिळवण्याचं साधन म्हणून करतो. पेपर टाकत जातो, त्याला माहिती इकडे हे राहतं, तिकडे हे राहतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.